नमस्कार मित्रांनो, इंग्लिश विथ डॉक्टर पल्लवी या माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण मिडल इंग्लिश पिरियड मधील इसवी सन 11व्या ते 16व्या शतकातील इंग्रजी साहित्याचा महत्त्वाचा कालखंड अभ्यासणार आहोत. मिडल इंग्लिश पिरियडची सुरुवात नॉर्मन कॉन्क्वेस्ट या घटनेपासून होते. 1066 नॉर्मन कॉन्क्वेस्ट ते 16th सेंचुरी रेनिसन्स पर्यंत हा कालखंड 3 विभागामध्ये विभागला जातो. अर्ली मिडल एजेस, हाय मिडल एजेस, लेट मिडल एजेस हा ओल्ड इंग्लिश आणि मॉडर्न इंग्लिश यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मेंडिवल सोसायटी मध्ये मध्ययुगीन समाजव्यवस्था ती फ्युडॅलिझमवर आधारित होती. समाजाचे 3 वर्ग होते: अरिस्टोक्रसी, इपिस्कोपसी, पीझंट्री. फ्युडॅलिझम म्हणजेच राजा आपल्या सरदारांना जामीन देतो व त्या बदल्यात सरदार त्यांना सैन्य आणि संरक्षण देत. शिवेलरी म्हणजेच नाईट्स यांची आचारसंहिता, यामध्ये करेज, लॉयल्टी, जनरॉसिटी, प्रोटेक्शन ऑफ वुमन, जस्टिस ह्या सर्वांचा समावेश होता. नाईट्स बनण्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या मुलाला स्क्वायर म्हणत. ख्रिश्चनिटी आणि इस्लाम या 2 प्रमुख धर्माचा याच काळात प्रभाव होता. क्रुसेड्स म्हणजे धार्मिक युद्धांची मालिका. ही युद्धे जेरुसलेम आणि होली लँड मिळवण्यासाठी झाली. क्रुसेडमुळे व्यापार वाढला, नवीन तंत्रज्ञान आले, पूर्व पश्चिम यांचा संपर्क वाढला. पुढे ब्लॅक डेथ किंवा बार्बोनिक प्लेग ही महामारी 1348 मध्ये इंग्लंडमध्ये आली. परिणामी 1/3 लोकसंख्येचा मृत्यू झाला. कामगारांची कमतरता आली. फ्युडॅलिझम कमकुवत झाले. पुढे 100 इयर्स ऑफ वॉर 1337 ते 1453 दरम्यान इंग्लंड आणि फ्रान्समध्ये झाले. हे युद्ध का झाले? एडवर्ड III यांनी फ्रान्सच्या सिंहासनावर आपला दावा केला. त्यामुळे इंग्लंड आणि फ्रान्समध्ये संघर्ष सुरू झाला. या युद्धात जॉन ऑफ आर्क ही फ्रान्सची वीरांगना उदयास आली. 1453 मध्ये बॅटल ऑफ कॅस्टेलॉन या निर्णायक युद्धात फ्रान्सने इंग्लंडचा पराभव केला. इंग्लंडमध्ये फ्रान्स मधील जवळपास सर्व प्रदेश गमावले होते. फ्रान्समध्ये राष्ट्रवाद वाढला. इंग्लंडमध्ये अंतर्गत संघर्षाला सुरुवात झाली. आता आणखीन एक महत्वाची घटना म्हणजे वॉर ऑफ द रोजेस. ही युद्धे 1455 ते 1487 दरम्यान इंग्लंडमध्ये झाली. ही 2 राजघराण्यांमधील सत्ता संघर्ष होता. हाऊस ऑफ लँकॅस्टर यांचे चिन्ह रेड रोज तर हाऊस ऑफ यॉर्क यांचे चिन्ह व्हाईट रोज हे होते. त्याचा परिणाम ट्युडर डायनेस्टीची स्थापना झाली. हेनरी VII राजा बनला. मध्ययुगाचा अंत आणि रेनिसन्सची सुरुवात झाली. पुढे पीजन्स रिव्हॉल्ट 1381 मध्ये याच काळात झाला. वॅल्ट टायलर व जॉन बॉल हे त्यांचे नेतृत्व करणारे होते. याची कारणे पोल टॅक्स, आर्थिक विषमता, शेतकऱ्यावरील अन्याय या बंडामुळे सेल्फडम संपुष्टात येण्यास सुरुवात झाली. फॉल ऑफ कॉन्स्टँटिनोपल ही घटना 1453 मध्ये घडली. ओट्टम टर्क्स चे सुलतान मोहम्मद II यांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकले. बायझेंटाईन एम्पायरचा अंत झाला. रेनिसन्सला चालना मिळाली. नवीन ज्ञानाचा प्रसार परत झाला. प्रिंटिंग प्रेसचा शोध याच काळात जॉन्स गटनबर्ग यांनी लावला. विल्यम कॅक्स्टोन यांनी 1476 मध्ये इंग्लंडमध्ये पहिला प्रिंटिंग प्रेस सुरू केली. यामुळे पुस्तक स्वस्त झाली, ज्ञानाचा प्रसार वाढला, साहित्य सामान्य लोकांपर्यंत पोहोचले. पुढे मिडल इंग्लिश लँग्वेजची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. सिम्प्लिफाईड ग्रामर, फ्रेंच इन्फ्लुएन्स, लॅटिन इन्फ्लुएन्स. याच काळात इंग्रजी भाषेचा आधुनिक स्वरूपाकडे प्रवास सुरू झाला. पुढे मिडल इंग्लिश लिटरेचर मध्ये पुढील प्रकार आढळले: अल्गोरी, शिवेलरिक रोमान्स, अर्थरियन लिजेंड्स, रिलिजियस लिटरेचर हे आपल्याला पाहायला मिळेल. पुढे दांते अलिघिरी यांना फादर ऑफ इटालियन लिटरेचर असे म्हटले जाते. त्यांचा द डिवाइन कॉमेडी हा ग्रंथ 3 विभागांमध्ये विभागलेला आहे. इन्फर्नो, पर्गाटोरियो, पराडिसो असे त्याचे 3 भाग आहेत. जोफ्रे चौसर यांनी फादर ऑफ इंग्लिश पोएट्री असेही म्हटले जाते. त्यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ द कॅन्टरबरी टेल्स हा आहे. मित्रांनो, मिडल इंग्लिश पिरियड हा इंग्रजी भाषा, समाज, साहित्याच्या विकासात एक अत्यंत महत्त्वाचा कालखंड आहे. याच काळात चौसर सारखे महान लेखक उदयास आले. रेनिसन्ससाठी पाया रचला गेला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इंग्लिश विथ डॉक्टर पल्लवी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.